Hello student. See, today in our lecture we are going to discuss about the function. आजच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन या टॉपिकवर डिस्कस करत आहोत. पहा, इफ f is a function from a to b, f is a function from a to b, then f of x is equal to y. That is a method of representing function y equal to f of x असंही लिहिलं जातं. हिअर एक्स बिलॉंग टू ए म्हणजे हा डोमेन आहे आणि हा कोडोमेन आहे आणि यातला एक्स हा एचा इलेमेंट असतो आणि त्याची इमेज म्हणजे एफ ऑफ एक्स आणि त्यालाच आपण वायने डिनोट केलं जातं, म्हणून वाय बिलॉंग टू बी असं म्हणतो. डोमेन ऑफ एफ म्हणजे डोमेन ऑफ फंक्शन एफ इज ए सेट ऑफ इनपुट. इनपुट म्हणजे काय, तर जिथून इलेमेंट घेतले जातात. प्री इमेज असंही त्याला नाव दिलं जातं. सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डिफाईन असंही म्हणतात. प्रोजेक्शन ऑफ ग्राफ ऑफ एफ ऑफ एक्स ऑन एक्स ॲक्सिस असंही म्हटलं जातं. म्हणजे बघा, डोमेन म्हणजे काय, डोमेन म्हणजे सेट ऑफ इनपुट म्हणताल तुम्ही, प्री इमेजेस म्हणताल तुम्ही, किंवा सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एक्स म्हणताल, किंवा प्रोजेक्शन ऑफ फंक्शन ऑन एक्स ॲक्सिस असं म्हणतात. प्रोजेक्शन म्हणजे काय, तर त्याचा जर ग्राफ काढलात ना तुम्ही, तर त्याचं इमेज, त्याची इमेज एक्स ॲक्सिसवर काय पडते त्याला पण तुम्ही म्हणताल. ओके, आता त्याच्यानंतरनं पहा, रेंज ऑफ एफ ऑफ एक्स. रेंज ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय, तर त्याच्या व्हॅल्यूज, त्या फंक्शनच्या व्हॅल्यूज बीमध्ये कोणत्या कोणत्या आहेत त्या सर्व कलेक्ट करणे. सेट ऑफ आउटपुट म्हणायचं, सेट ऑफ इमेजेस म्हणा, सेट ऑफ व्हॅल्यूज ऑफ वाय फॉर विच वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स इज डिफाईन म्हणा, किंवा प्रोजेक्शन ऑफ एफ ऑफ एक्स ऑन वाय ॲक्सिस. म्हणजे ग्राफच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर अगदी थोडक्यात बघा, डोमेन आणि रेंजच्याबद्दल बोलायचं झालं तर डोमेन म्हणजे ग्राफची इमेज कुठं, एक्स ॲक्सिसवरती. प्रोजेक्शन ऑफ एफ ऑफ एक्स ऑन एक्स ॲक्सिस म्हणजे प्रोजेक्शन ऑफ एफ ऑफ एक्स ऑन एक्स ॲक्सिस, एक्स ॲक्सिस म्हणजे डोमेन. प्रोजेक्शन ऑफ एफ ऑफ एक्स ऑन वाय ॲक्सिस म्हणजे रेंज. हे लक्षात घ्या, हा डोमेन आणि रेंजमधला फरक आहे. ओके, आणि टोटल बीला आपण कोडोमेन म्हणतो, हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतरनं ही नंतरची अजून एक कंडिशन आहे. ती कंडिशन काय आहे पहा, ही कंडिशन काय सांगते पहा, एफ ऑफ एक्स वन इक्वल टू एफ ऑफ एक्स टू. म्हणजे दोन फंक्शन ॲट एक्स वन आणि एक्स टू जर दोन व्हॅल्यूज तुम्ही इक्वेट केल्या आणि ते सिम्प्लिफाय केलं आणि एक्स वन इक्वल टू एक्स टूच मिळालं तर त्याला वन वन फंक्शन म्हणतात. सो रिमेंबर अँड वाय इफ देर एक्झिस्ट एक्स सच दॅट, म्हणजे वाय एफ ऑफ एक्स इक्वल वाय देन एफ इज ऑन टू काल पण आपण पाहिलं. म्हणजे कोडोमेनमधला कोणताही इलेमेंट घेतला बी, एव्हरी इलेमेंट ऑफ बी, म्हणजे कोडोमेनमधल्या प्रत्येक इलेमेंटला प्री इमेज असेल, म्हणजे तो कोणत्या ना कोणत्या इलेमेंटशी रिलेटेड असेल एमध्ये, तर तसं असेल ना त्या सिच्युएशनमध्ये ऑन टू फंक्शन असं म्हणतात. ठीक आहे, आणि हे काय सांगितलं, एफ ऑफ ए टू बी, बी टू सी असेल तर हे कंपोजिट फंक्शन डिफाईन केलं जातं. कंपोजिटची फंक्शनची पण कंडिशन तुम्हाला पुढे. इनव्हर्स फंक्शन ए टू बी असेल त्यालाच तुम्ही बी टू एमध्ये कन्व्हर्ट केलं, त्याला इनव्हर्स फंक्शन म्हणतात. आणि रेल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे काय, तर ज्यावेळेस डोमेन आणि कोडोमेन दोन्हीही रेल नंबर असतात त्याला रेल व्हॅल्यूड फंक्शन असं म्हणतात. तर या स्लाईडमध्ये तुम्हाला काय समजलं, तर डोमेन, रेंज, कोडोमेन, वन वन फंक्शन, ऑन टू फंक्शन, त्यानंतर कंपोजिट फंक्शन आणि त्यानंतर इनव्हर्स फंक्शन आणि रेल व्हॅल्यूड फंक्शन, या डेफिनेशन डिस्कस केल्या. आता इथे पहा, तुमच्यासमोर एक चार्ट आहे पहा. इथे कॉन्स्टंट फंक्शन म्हटलेलं आहे. फंक्शन डिनोट टाईप ऑफ फंक्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला हे मेनली एवढे टाईप तरी किमान माहिती असावे लागतीलच फंक्शनचे. कॉन्स्टंट फंक्शन, आयडेंटिटी फंक्शन, स्क्वेअर फंक्शन, क्यूब फंक्शन, लिनियर फंक्शन, क्वाड्रॅटिक फंक्शन, क्युबिक फंक्शन, स्क्वेअर रूट फंक्शन, क्यूब रूट फंक्शन, रॅशनल फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, ॲब्सोल्यूट फंक्शन, सिग्मा फंक्शन, ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन आणि फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. काय आहे हे नेचर बघा, हे नाव आहेत त्यांचे आणि त्याच्यापुढे त्याचे टाईप आहेत. कॉन्स्टंट फंक्शनमध्ये काय, कशाला म्हटलं जातं कॉन्स्टंट फंक्शन, तर इथे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू के.
म्हणजे एफ ऑफ एक्सचा आन्सर जर तुमचं के असेल, म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 4, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 5 अशा टाईपच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतील तर त्याला कॉन्स्टंट फंक्शन म्हटलं जातं. आपण त्याचं ग्राफमध्ये पाहणार आहोत. त्याचा डोमेन काय असणार आहे, रेंज काय असणार आहे ते दिलेले त्यांनी. डोमेन म्हणजे आर सांगितलं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काही असते, रेल नंबर, सर्व नंबर रेल नंबर, काही नंबर आला तरी कॉन्स्टंट बदलत नाही, रेंज केच, कारण म्हणजे जे फंक्शनचं आन्सर तेच त्याचं. त्यानंतर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स, म्हणजे जी एक्सची व्हॅल्यू तीच फंक्शनची व्हॅल्यू, कॉन्स्टंट फंक्शन म्हणतात. याची रेंज आणि डोमेन एकसारखेच राहणार आहेत, आर आणि आर. त्यानंतर एक्स स्क्वेअर म्हणजे एखादा नंबर दिला त्याचा स्क्वेअर केला, म्हणजे इथे इनपुट इथे आउटपुट. इनपुट 1 असेल आउटपुट 1च येणार, 1चा स्क्वेअर 1. इनपुट 2 असेल आउटपुट 4 येणार, 2चा स्क्वेअर 4. इनपुट 3 असेल आउटपुट 9 येणार. याला आपण म्हणतो स्क्वेअर फंक्शन. मग इथे सुद्धा आर आणि आरच असणार, रेल व्हॅल्यूचा स्क्वेअर रेल व्हॅल्यूच येतो, फक्त स्क्वेअर येताना इथे बघा पॉझिटिव्ह. म्हणजे स्क्वेअर कोणत्याही रेंज म्हणजे थोडक्यात कोणत्या व्हॅल्यू, लोएस्ट व्हॅल्यू काय असेल आणि हायेस्ट व्हॅल्यू काय असेल त्यांचा सेट कलेक्ट केला की त्याला आपण रेंज ऑफ फंक्शन म्हणतो. आता स्क्वेअर फंक्शनमध्ये हे आपण डिस्कस करतो आहे ते कोणतं फंक्शन डिस्कस करतो आहे, स्क्वेअर फंक्शन. मग स्क्वेअर फंक्शनमध्ये इनपुट तुमचं टोटल नंबर आर असेल, म्हणजे टोटल रेल नंबर लाईनवरती जेवढे नंबर आहेत ते सर्व इनपुटमध्ये येतील, पण त्यांचा स्क्वेअर केला तर तुम्हाला 0 to इन्फिनिटीच मिळणार आहे, पॉझिटिव्ह आर मिळणार आहे. म्हणजे काय तर कोणत्या पॉझिटिव्ह नंबरचाही स्क्वेअर पॉझिटिव्ह येतो, निगेटिव्ह नंबरचाही स्क्वेअर निगेटिव्ह येतो. म्हणजे रेंज काय येते त्याची 0 to इन्फिनिटी किंवा आर प्लस. हे इथं डोमेन, म्हणजे हा इनपुट सेट आहे, हा आउटपुट सेट आहे. ओके, हा ए आहे, हा बी आहे, हे तुम्हाला इथे समजलं. आता क्यूब फंक्शन, क्यूब म्हणजे काय तर एक्स क्यूब असेल, तुम्ही इनपुट आर देऊ शकता आणि त्याचं आउटपुटसुद्धा आरच असणार आहे, तिथे काहीच नाही. निगेटिव्हचा क्यूब केला तर निगेटिव्ह येतो, पॉझिटिव्हचा क्यूब केला तर पॉझिटिव्ह येतो, हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे इथे रेंज डोमेन दोन्हीही सारखेच राहिले. त्यानंतरनं हे फंक्शन जे दिसत आहे ते आहे क्वाड्रॅटिक फंक्शन. बघा आता तुम्ही जर पाहिलं तर हे क्वाड्रॅटिक फंक्शन आहे. मग या क्वाड्रॅटिक फंक्शनमध्ये काय दिसत आहे आपल्याला तर क्वाड्रॅटिक फंक्शनमध्ये हे नेचर आहे, इनपुट तुम्ही टोटल आर नंबर देऊ शकता, पण आउटपुट काय येतं त्याचं हे फार महत्त्वाचं आहे. बघा आउटपुटमध्ये ज्या व्हॅल्यू येतात त्याची क्वाड्रॅटिक, जर एखादं इक्वेशन दिलं असेल तर त्याची रेंज कुठून चालू होते बघा, 4ac - b² अपॉन 4a. हे फार महत्त्वाचं आहे. त्याची लोवेस्ट व्हॅल्यू इथे असते आणि इन्फिनिटीपर्यंत जातं. दिस इज अ फॉर्म्युला, इट इज इम्पॉर्टंट फॉर्म्युला, 4ac - b² अपॉन 4a. तर हे क्वाड्रॅटिकसाठी आहे. त्याच्यानंतरनं तुम्हाला हे क्युबिक इक्वेशन दिसेल, तर क्युबिकमध्ये सुद्धा आर टू आरच आहे, क्युबिकला काही प्रॉब्लेम नाही. रूटेक्सचं फंक्शन दिसेल, रूटेक्समध्ये तुम्ही इथं पहा आता डोमेनमध्ये बदल बघा कसा, 0 to इन्फिनिटी डोमेन झाला. कारण काय झालं आता याच्यामध्ये तर फंक्शन रूटेक्स असेल तर इनपुट तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यू घेऊ शकत नाही आहे, कारण निगेटिव्हचं स्क्वेअर रूट आपल्याला निघत नाही आहे, त्यामुळे इथे इनपुट तुम्ही निगेटिव्ह घेऊ शकणार नाही. सो रूट ऑफ -2 नाही घेता येत, म्हणून पॉसिबल कुठं आहे इनपुट तर 0 to इन्फिनिटीमध्ये. मग आउटपुट काय येणार आहे त्याचं 0 to इन्फिनिटीच येतं, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये जो पॉझिटिव्ह नंबर टाकताल त्याचं स्क्वेअर रूटसुद्धा पॉझिटिव्हच येणार आहे. म्हणून रेंज आणि डोमेन दोन्हीही 0 to इन्फिनिटी आहेत. क्यूब रूटमध्ये काय होत आहे पहा आता क्यूब रूटमध्ये काय होत आहे. क्यूब हे थर्ड इथं लिहिलेलं असेल त्याला क्यूब रूट म्हणतात. इनपुट तुम्ही टोटल आर देऊ शकता, पण आउटपुट कसं असेल तेही आर असेल. म्हणजे क्यूबच्या रिलेटेड काय होतं आहे लक्षात घ्या, डोमेन आणि रेंज दोन्हीही रिअल नंबर आहेत. डोमेन आणि रेंज दोन्हीही रिअल नंबर आहेत. ओके, त्यानंतरनं आता तुम्ही इथे पाहिलं असेल तर हे रॅशनल फंक्शन आहे. मग रॅशनल फंक्शन कुणाला म्हटलं जातं तर ज्यावेळेस दोन पॉलिनॉमियल फंक्शनचा रेशो असतो आपल्याकडे त्यावेळेस त्याला आपण रॅशनल फंक्शन म्हणतो. px अपॉन qx हे दोन पॉलिनॉमियल फंक्शनचा रेशो आहे, याला रॅशनल फंक्शन म्हणतात. पण qx नॉट इक्वल टू 0
आता इथे बघा तुम्हाला आर देताना बघा क्यू इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे डोमेन हा आर मायनस एक्स सच दॅट क्यू एक्स इज इक्वल टू 0. म्हणजे यातला आरमधनं कोणते इलेमेंट डिलीट केलेले आहेत फक्त की जिथे डिनॉमिनेटर 0 होतो. लक्षात घ्या, जिथे डिनॉमिनेटर 0 होतो तेवढे इलेमेंट बाजूला केले की टोटल आर हा डोमेन होईल. आणि को डोमेन कसं आहे तर डिपेंड अपॉन पी एक्स अँड क्यू एक्स आहे. हे रॅशनल फंक्शनमध्ये लक्षात घ्या. आता यानंतर आपण त्याच्या पुढचे जे हे मेन पार्ट आहेत बघा, एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन, सिग्नम फंक्शन आणि ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन. हे जे फंक्शन्स आहेत यांच्यामध्ये तुम्हाला थोडा विचार करावा लागतो. आता एक्सपोनेन्शियल फंक्शन ए रेस टू एक्स, ए इज ग्रेटर दॅन, याला आर तुम्ही टोटल देऊ शकता. पण एक्सपोनेन्शियलचं आन्सर हे नेहमीच पॉझिटिव्ह असतं म्हणून 0 to इन्फिनिटी प्लस येतं आहे. त्याच्यानंतर लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती असेल लॉग हा पॉसिबल असतो रूटसारखंच. लॉग हा पॉझिटिव्ह नंबरलाच पॉसिबल असतो म्हणून त्याची डोमेन हा 0 to इन्फिनिटी आहे. आणि लॉगचं काही आन्सर येतं देअरफॉर इट इज आर, म्हणजे निगेटिव्ह पण आन्सर येऊ शकतं. सॉरी मी पण. आणि आता ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे मॉड एक्सला सुद्धा काय आहे आर, पण मॉडचं आन्सर पॉझिटिव्ह 0 to पॉझिटिव्हमध्ये येतं. आणि सिग्नम फंक्शनमध्ये काय आर आणि आन्सर काय येतात -1, 0 किंवा 1. एवढेच 3 आन्सर आहेत. ओके, सो रिमेंबर. हां, आणि आता हे अनेकदा एक्झाममध्ये हे इंटिजर फंक्शन दिसतं. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिजर ऑफ एक्स, ग्रेटेस्ट इंटिजर ऑफ एक्स. ग्रेटेस्ट पहा आर असतं आणि त्याच्यानंतरनं सेट ऑफ इंटिजर येतो आय. म्हणजे जिथं इंटिजरचं फंक्शन आहे तिथे रेंज त्याची सेट ऑफ इंटिजर आहे. आणि लास्टचं फंक्शन पहा, हे पार्शल पार्ट फंक्शन, फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन आर आहे आणि 0 to 1 आहे, म्हणजे एक तर 0 किंवा 1. तर ही कन्सेप्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, आपल्या बुकमध्ये दिलेली आहे, लक्षात घ्या. तर हे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत. त्याच्यानंतर त्यांचं नेचर दाखवलेलं आहे इथं. त्याच्यानंतरनं इथे तुम्हाला त्यांचे डोमेन दाखवलेत, पॉसिबल डोमेन, आणि इथे तुम्हाला रेंज दाखवली आहे. तर रेंजकडे पाहिल्यानंतरनं सरळ असं दिसत आहे पहा, स्क्वेअर किंवा स्क्वेअर रूटच्या रिलेटेड जी रेंज आहे ती फिक्स आहे 0 to इन्फिनिटी, 0 to इन्फिनिटी आर प्लस, 0 to इन्फिनिटी आर प्लस मॉड एक्सपर्यंत. आणि इथे फक्त क्वाड्रॅटिकला 4ac - b² टू इन्फिनिटी रेंज. बाकी तुम्हाला ह्या रेंज ध्यानात ठेवायला काही अवघड नाही, ते सिम्पल आहेत. ओके, आता आपण पर्टिक्युलर एक फंक्शनचं डिस्कशन करू. पहा, इथे एक अतिशय महत्त्वाचं ग्राफ ऑफ ए फंक्शन. ग्राफ ऑफ फंक्शन म्हणजे काय, y=f(x) दिले तुम्हाला. बघा, y=f(x) दिले. मग याचा तुम्ही एक्सची व्हॅल्यू 1 घेतली आणि वायची व्हॅल्यू काय ते असे पॉईंट प्लॉट केले आणि ते एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह XY प्लेनमध्ये रिप्रेझेंट केले, ते ग्राफ मिळतो. मग ग्राफच्या मदतीने तुम्हाला पहिली एक व्हर्टिकल लाईन टेस्ट आहे. ही व्हर्टिकल लाईन टेस्ट कशासाठी आहे लक्षात घ्या, दिलेला फंक्शनचा ग्राफ प्लॉट केला तर त्या ग्राफच्या मदतीने तुम्हाला आयडेंटिफाय करता येतं की ते फंक्शन आहे की नाही. मग ही जी व्हर्टिकल लाईन तुम्ही ड्रॉ केली ते ग्राफ प्लॉट केल्यानंतर, आणि त्या व्हर्टिकल लाईनने 2 लोकेशनला जर इंटरसेक्ट केलं ग्राफच्या, तर म्हणायचं ते फंक्शन नाही. आणि एकाच लोकेशनला इंटरसेक्ट केलं तर त्याला म्हणायचं फंक्शन. ही व्हर्टिकल लाईन टेस्ट आहे. हे बघा इथं म्हटलेलं आहे, फाइंड द ग्राफ. हे बघा, ए ग्राफ रिप्रेझेंट फंक्शन ऑफ एक्स ओनली इफ नो व्हर्टिकल लाईन इंटरसेक्ट द कर्व मोर दॅन 1 पॉईंट. म्हणजे व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यानंतर ती एकापेक्षा जास्त पॉईंटमध्ये इंटरसेक्ट केली गेली नाही पाहिजे ग्राफला. मग तसं झालं तर ते फंक्शन असतं. मग आता इथे पहा, हे बघा, ही साईन कर्व किंवा अशी कर्व आहे, ही ग्राफची कर्व आहे, ग्राफ प्लॉट केलेला आहे फंक्शनचा. y=f(x) काहीतरी फंक्शन आहे आणि त्याचा हा ग्राफ आहे. बघा, ही लाईन जी कर्व फॉर्ममध्ये दिसते ना अशी, हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. आता इथे अनेक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून दाखवले, म्हणजे लाईन्स पॅरलल टू वाय ॲक्सिस, व्हर्टिकल लाईन म्हणजे.
मग त्या बघा तुम्ही प्रत्येक लाईन काय करते, इथं एकाच पॉईंटला इंटरसेक्ट करते, इथे एकाच पॉईंटला इंटरसेक्ट, इथे एकाच पॉईंट, म्हणजे प्रत्येक व्हर्टिकल लाईन ही एकाच पॉईंटमध्ये ग्राफला इंटरसेक्ट करते. म्हणून हा ग्राफ ज्या एक्सप्रेशनचा आहे, ज्या इक्वेशनचा आहे y इक्वल टू, ते इक्वेशन फंक्शन आहे. हे इथं क्लिअर झालं. ही व्हर्टिकल लाईन टेस्ट आहे. आता इथे बघा तुम्हाला इथं इलिप्स डायग्राम दाखवलेली आहे. इलिप्समध्ये दाखवली एक लाईन ड्रॉ करून व्हर्टिकल, पण ती दोन लोकेशनला इंटरसेक्ट करते. इथे नंबर 1, इथे नंबर 2. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये एका लोकेशनला इंटरसेक्ट करते, सेकंड क्वाड्रंटमध्ये एका लोकेशनमध्ये 2 पॉईंटला इंटरसेक्ट करते. व्हर्टिकल लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस किंवा स्वतः वाय ॲक्सिससुद्धा 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो. देअरफॉर दिस कर्व इज नॉट फंक्शन हिअर, नॉट फंक्शन. म्हणून ही कर्व ही किंवा हे कर्व ज्याचा आहे ग्राफ ते फंक्शन नाही. लक्षात घ्या, ते एक्सप्रेशन फंक्शन नाही. ओके, नेक्स्ट व्हर्टिकल लाईन टेस्ट. आता तुम्ही व्हर्टिकल लाईन टेस्ट कंप्लीट केली. आता व्हर्टिकल लाईन टेस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला होरिझॉन्टल लाईन टेस्ट दिसेल. होरिझॉन्टल लाईन टेस्ट काय सांगते, तर होरिझॉन्टल लाईन टेस्ट सांगते की ते जे फंक्शन आहे ते 1 आहे की नाही. बघा, इफ नो होरिझॉन्टल लाईन इंटरसेक्ट द ग्राफ ऑफ द फंक्शन इन मोर दॅन 1 पॉईंट, देन द फंक्शन इज 1 फंक्शन. म्हणजे जर होरिझॉन्टल लाईन 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर ते 1 फंक्शन नाही, पण एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत असेल तर 1 फंक्शन आहे. बघा, इथे एक y इक्वल टू f(x) ही कर्व दाखवली आहे आणि ही जी होरिझॉन्टल लाईन आहे ती एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते. मग एकाच पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते म्हणजे काय, तर हे जे फंक्शन आहे y इक्वल टू f(x), हे फंक्शन 1 फंक्शन आहे. आपण काल नाही का पाहिलं होतं सर्जेटिव्ह फंक्शन, इंजेक्टिव्ह फंक्शन, ॲज लाईक दॅट. मग 1 फंक्शन ओळखण्यासाठी तुम्हाला ही होरिझॉन्टल लाईन टेस्ट यूज करता येऊ शकते. त्याच्यानंतरनं पहा, आता टाईप ऑफ फंक्शनमध्ये कॉन्स्टंट फंक्शन आपण मगाशी डिस्कस केलेलं, f(x) इज इक्वल टू के. मग इथे जर तुम्ही लाईन प्लॉट केली, f(x) इक्वल टू के, f(x) इक्वल टू 2 आहे, मग y इक्वल टू 2, f(x) म्हणजे y इक्वल टू 2, मग y ॲक्सिसवरती 2मधून जाणारी एक्सला पॅरलल असणारी लाईन तयार झाली. बघा, हा झाली कर्व, म्हणजे ही त्या ग्राफ झाला हा फंक्शनचा. मग या ग्राफकडे पाहिलं तर तुम्हाला असं दिसतं की याची रेंज आणि डोमेन दोन्ही आर आहेत. का, तर हे बघा, डोमेन म्हणजे काय, तर डोमेन म्हणजे प्रोजेक्शन ऑफ ग्राफ ऑन एक्स ॲक्सिस. प्रोजेक्शन म्हणजे काय, ही जी कर्व काढली ना त्याचे एक्स्ट्रीम पॉईंट घ्यायचे आणि त्याच्यावरनं पॅरलल टू वायला लाईन ड्रॉ करायची आणि ती कुठे एक्स ॲक्सिसला इंटरसेक्ट होईल त्याचा अंदाज घ्यायचा. आणि इकडे सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही साईडला, म्हणजे मॅक्झिमम एक्स्ट्रीम पॉईंट म्हणजे मॅक्झिमम पॉईंट आणि मिनिमम पॉईंटला ड्रॉ करायची पॅरलल लाईन, ती एक्सला कुठे इंटरसेक्ट. तर इथे बघितलं तुम्ही तर इथून पॅरलल की ते इन्फिनिटीकडे जाईल ते, आणि इकडे पण इन्फिनिटी, म्हणजे टोटल आरच येतो आहे. प्रोजेक्शन जर पाहिलं एक्स ॲक्सिसवर तर ते आरच येते. म्हणून याचं रेंज आहे ती आर आहे. पण डोमेन काय आहे, डोमेन काय, तर याच्या एक्स्ट्रीम पॉईंटपासून वाय ॲक्सिसवरती प्रोजेक्शन घ्यायचं, म्हणजे परपेंडिक्युलर पॅरलल टू एक्स ॲक्सिस किंवा परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायच्यात. मग इथून अशी लाईन इथे 2मध्येच जाईल, इकडून पण येईल ती 2मध्ये जाईल, म्हणजे 2 हा एकच पॉईंट आहे याच्या डोमेनमध्ये, हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथे बघा, आयडेंटिटी फंक्शन म्हटलं आहे, f(x) इज इक्वल टू एक्स, म्हणजे y इक्वल टू एक्स. वाय इक्वल टू एक्सची लाईन ड्रॉ केली तर तुम्हाला अशी दिसेल, 0 इक्वल टू 0, 1 इक्वल टू 1, 2 इक्वल टू 2, लाईन प्लॉट केली. हां, मग आता याच्या आयडेंटिटी फंक्शन म्हटलं जातं याला, म्हणजे इथे इनपुट 2 दिलं तर आन्सर पण 2च येते, आउट 3 दिलं 3च येतं आहे. मग हे आयडेंटिटी फंक्शनमध्ये काय दिसतं आहे की ही जी लाईन म्हणजे ग्राफ आहे त्या फंक्शनचा, आता याचं प्रोजेक्शन एक्स ॲक्सिसवरती ड्रॉ करा. मग एक्स्ट्रीम पॉईंट समजा इथे एक आहे आणि इथे एक आहे, या एक्स्ट्रीमपासून एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर ती कुठे इंटरसेक्ट होणार आहे ते बघा, आणि त्याच्यानंतर इकडून पण ड्रॉ केली तर कुठे होणार. आता ह्या हा पॉईंट इन्क्रीज होत जातो इन्फिनिटीला,
हा पण पॉईंट इन्क्रीज होतो इन्फिनिटीला, एक्स ॲक्सिससुद्धा इन्फिनिटीला, म्हणजे मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटीच येणार आहे इंटरसेक्टिंग पॉईंट परपेंडिक्युलरचे एक्स ॲक्सिसवर प्रोजेक्शन म्हणजे ह्याचा अर्थ रेंज ह्याची आर आहे टोटल. आणि सेम थिंग हॅपन इन केस ऑफ वाय ॲक्सिस ऑल्सो. इथून तुम्ही वायवर परपेंडिक्युलर ड्रॉ केली, इथून वायवर परपेंडिक्युलर केली तर ते सुद्धा मायनस इन्फिनिटी आणि प्लस इन्फिनिटी. म्हणजे म्हणून कॉन्स्टंट फंक्शनची डोमेन आणि रेंज हे दोन्हीही काय असतात, हे दोन्हीही आर असतो, म्हणजे टोटल नंबर लाईन असते. ओके, आता हे स्क्वेअर फंक्शन बघा. स्क्वेअर फंक्शनचा ग्राफ दाखवलेला आहे. तो ग्राफ तुम्हाला असा दिसेल, म्हणजे पॅराबोला टाईपमध्ये असा दिसेल. हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. हा जो ग्राफ आपल्याला दिसत आहे पॅराबोला स्क्वेअर फंक्शनचा, या ग्राफच्या मदतीने तुम्ही याचा डोमेन आणि रेंज डिसाईड करू शकता. आता तुम्ही जर इकडे बघितलं तर हा ग्राफ असाच पुढे चाललेला आहे पॉझिटिव्ह साईडला एक्स ॲक्सिसवर. म्हणजे याचा अर्थ इथून पॉझिटिव्ह एकदम एक्स्ट्रीम पॉईंट शोधला आणि तिथून एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर ती परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिसला प्लस इन्फिनिटीमध्ये इंटरसेक्ट होणार आहे. इकडे सुद्धा प्लस इन्फिनिटीमध्ये इंटरसेक्ट म्हणजे याचा डोमेन काय आहे तर आर आहे. इथं लिहिलं आहे पहा, ठीक आहे, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी. म्हणजे इकडे एक्स्ट्रीम पॉईंट ह्या ग्राफचा घेतला आणि एक्स ॲक्सिसवर परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर ती मायनस इन्फिनिटीला इंटरसेक्ट करेल, इथे प्लस इन्फिनिटीला, म्हणजे मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी, म्हणजे टोटल आर हा सेट आहे. आणि रेंज, आता रेंजचं बघा इथं एक्स्ट्रीम पॉईंट आहे. हां, आता तुम्ही इथून जर सुरुवात केली, इथून ड्रॉ केलं तर इथं झिरो आणि पुढे ते एक्स्ट्रीम इन्फिनिटी, सो झिरो टू इन्फिनिटी. आता या ठिकाणी क्यूब फंक्शन, क्यूबचा ग्राफ बघा कसा आहे. फर्स्ट क्वाड्रंट आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये नेचर पहा. मग हे क्यूबचं सुद्धा तसंच आहे, सेम रेंज टोटलच आहे आर, आणि त्याची डोमेन पण तोच आहे, आर येतो आहे. आता हे लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशनच्या बाबतीत सुद्धा काय होतं पहा, एक्सटेंड अनडिफाईन्ड आहे, दोन्ही एक्स्ट्रीम पॉईंट माहिती नाहीत, मग ते इन्फिनिटीकडे जातात आणि परपेंडिक्युलर ड्रॉ केले की इन्फिनिटीकडेच येणार आहेत. म्हणून इथे सुद्धा तुम्हाला आर हाच त्याचा रेंज आणि डोमेन दिसतो. त्यानंतरनं इथे तुम्ही पहा, इथे जर तुम्ही पाहिलं तर क्वाड्रॅटिक फंक्शन आहे. मग क्वाड्रॅटिक फंक्शनमध्ये काय होत आहे तर क्वाड्रॅटिकचा तुम्ही ग्राफ प्लॉट केला तर तुम्हाला इथे असा दिसेल. आणि आत्ता क्वाड्रॅटिकचा मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता, काय सांगितला आहे, 4ac - b²/4a. त्याच्यानुसार तुम्हाला त्याचे रेंज, ही तर के येतो तो कॉन्स्टंट, त्याच्यानुसार तुम्हाला रेंज आणि डोमेन ठरवता येतो. हे झालं कोणतं, क्युबिक फंक्शन, क्युबिक पॉलिनॉमियल. त्याच्या बाबतीतसुद्धा एक एक्झाम्पल घेऊन ड्रॉ केलेला ग्राफ आहे. तर क्युबिक पॉलिनॉमियलचं ग्राफचं नेचरसुद्धा तुम्ही हे लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट. हां, हे स्क्वेअर रूटचं आहे बघा. आता स्क्वेअर रूट घेताना एक्स पॉझिटिव्ह असतो, म्हणजे एक्स पॉझिटिव्ह असतो, म्हणजे इथं एक्स ॲक्सिसची पॉझिटिव्ह साईड. आणि येणारे आन्सरसुद्धा, आता तुम्ही याची इमेज म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू बघितली तर ओरिजिन आणि ग्रेटेस्ट व्हॅल्यू बघितली तर इन्फिनिटी. म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला डोमेन आणि कोडोमेन दोन्हीही आर प्लस म्हणजे पॉझिटिव्ह रिअल नंबर्स मिळतील, 0 टू इन्फिनिटी. सेम. हां, आता क्युबिकमध्ये मात्र तसं नाही. क्युबिकचा ग्राफ बघा कसा ओरिजिनपासून असा पुढे एक्सटेंड होत आहे आणि इकडे असा. इथे त्यांनी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे साधं सिम्पल, क्यूब रूट ऑफ एक्समध्ये 8 वगैरे पहा, तर तुम्हाला इथं असं दिसेल. मग क्युबिकमध्ये मात्र तुम्हाला असं दिसतं की याची इमेज, आता इथं जर तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केली, इकडं प्लस इन्फिनिटी आहे, मग प्लस इन्फिनिटीच येणार, आणि इकडे मायनस इन्फिनिटी, म्हणजे एक्सचे इनपुट तर आर आहे टोटल आणि आउटपुटसुद्धा टोटल आरच येणार आहे. ओके, आता हे जे दिसते ना हे रॅशनल फंक्शन आहे. हे बघा, रॅशनल फंक्शन px/qx. मग 1/xचा ग्राफ, 1/xचा ग्राफ दाखवला आहे. हे 1/xचा ग्राफ असा हायपरबोला टाईपमध्ये येतो, लक्षात घ्या. मग हायपरबोला टाईपमध्ये ग्राफ्स आहे तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला रेंज. आणि हां, आता त्यानंतर हे एक्सपोनेन्शियल, हे बघा 2⁻⁻x ग्राफ असा येतो या फॉर्ममध्ये. म्हणजे कुठं हे बघा 0 पुट केलं, एक्सची व्हॅल्यू 0 घेतली तर 1 येतं, बरोबर इथं 1ला इंटरसेक्ट केलं आणि तो असा इन्क्रीज होऊन छोटा होत होतो. इकडे जसे नंबर वाढतील तसे. ओके, आणि जसे नंबर मोठे होतील तसे तो वरती वायकडे जातो, हे लक्षात घ्या. 0च्या जवळ जातो नंबर इन्क्रीज झाला तर, आणि 2⁻x बरोबर त्याच्या अपोजिट, नंबर इन्क्रीज झाला तर तो इन्फिनिटीकडे जातो आणि नंबर डिक्रीज झाला तर तो 0च्या जवळ जातो.
हे इथं तुम्हाला या ग्राफमधून कळलं, समजलं. ई रेस टू एक्सचा ग्राफ प्लॉट करून दाखवलेला आहे बघा. ई रेस टू एक्स या फॉर्म बघा, 1ला तो बरोबर 0ला 1 येतो. एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली 1 आला. आणि मग जसा निगेटिव्ह व्हॅल्यू होतील तसा तो 0कडे जाणार आहे. आणि जसा एक्सच्या व्हॅल्यू इन्क्रीज होत तसा तो इन्फिनिटीकडे जाणार आहे. हेही नेचर तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतरनं लॉगचा ग्राफ, लॉग 1ला 0 असतो हे लक्षात घ्या. म्हणून 1ला 0ला बरोबर तो इंटरसेक्ट करतो आहे. आणि पुढे जशा इन्क्रीज होतील व्हॅल्यू तशा त्या लॉगच्या व्हॅल्यूसुद्धा इन्क्रीज होत जातात. नॅचरल लॉगॅरिथम आहे. IN म्हणून नॅचरल घेतात ते. ओके. आणि इकडे जशा व्हॅल्यू कमी होतील तसं तसं ते म्हणजे 1 to 0 मधल्या व्हॅल्यू जशा येतील तसं तसं लॉगचं आन्सर निगेटिव्ह येतं, हे लक्षात घ्या. बघा ही फार गंमत आहे. 0 to 1 मध्ये आन्सर लॉगचं निगेटिव्ह येतं. आन्सर लॉगचं, लॉग निगेटिव्हला डिफाईन नाही. आणि 1च्या पुढच्या व्हॅल्यू जसं येतील तसं पॉझिटिव्ह येतं, हे लक्षात घ्या. सो देअर इज द रिप्रेझेंटेशन. ओके. तर या पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं आहेत, तर दिलेल्या फंक्शनचे ग्राफ म्हणजे बघा हा ई रेस टू हा लॉगचा ग्राफ. लॉगच्या ग्राफमध्ये काय समजलं, 0 to 1च्या मधल्या जर व्हॅल्यू लॉगमध्ये पुटअप केल्या तुम्ही, नॅचरल लॉग 10 to the base 10 नाही, ह्या ई महत्त्वाचा. ई म्हणजे 2.713. ओके. दॅट इज इरॅशनल नंबर, इट इज इम्पॉर्टंट नंबर. मग इथे तुम्हाला हा लॉग एक्सचा जो नंबर दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथे हा ग्राफ दिसत आहे. तर इथे ग्राफमधून काय समजतं, तर 0 to 1च्या मधल्या जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर निगेटिव्ह आन्सर येतं ग्राफचं. आणि ते 0च्या निगेटिव्ह साईडला इन्फिनिटीकडे जातं आणि इकडे मात्र पॉझिटिव्ह साईडकडे जातं. मग असं जर असेल तर याची रेंज ही -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी आहे. आणि डोमेन मात्र कसा आहे, डोमेन 0 to काय असेल सांगा, +इन्फिनिटी. मग ग्राफ कसा आहे, वाय ॲक्सिसवरती पॉसिबल व्हॅल्यू म्हणजे रेंज असं लक्षात घ्या. आणि एक्स ॲक्सिसवरच्या पॉसिबल व्हॅल्यू म्हणजे डोमेन. एवढं साधं ध्यानात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. पहा हा ग्राफ आपण पाहिला ई रेस टू एक्सचा. ई रेस टू एक्सच्यामध्ये सुद्धा 0 to 1 मध्ये जर व्हॅल्यू असेल वायची, एक्सचे जर व्हॅल्यू निगेटिव्हकडे गेली तर ते 0 to 1 मध्ये येते, बाकी इन्क्रीज होत जाते. हे 2⁻⁻1 2⁻x ग्राफ. आणि हा 1/x ग्राफ. बघा निगेटिव्ह व्हॅल्यू असतील तर इकडे दिसतो तो 1/x, आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतील तर तो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दिसतो. हायपरबोलिक आहे. हे क्यूब रूट आहे, क्यूब रूट. पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतील तर फर्स्ट क्वाड्रंट, निगेटिव्ह व्हॅल्यू असेल तर थर्ड क्वाड्रंट. नेचर बघा. आणि हे स्क्वेअर रूट आहे. एक्सच्या व्हॅल्यू पण पॉझिटिव्ह आणि वायच्या व्हॅल्यूसुद्धा पॉझिटिव्ह. आणि इथे क्युबिक फंक्शन आहे. तर साधारण एक एक्झाम्पल घेऊन दाखवले. सो दॅट इज द मेन पार्ट ऑफ आवर एक्झाम्पल. ओके. सो टुडेज लेक्चर